श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलला जवळजवळ 1000च्या पुढं तुम्ही लाईक शेअर सगळं केल्यामुळे मी आज तुमच्याशी बोलू शकते. तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. माझं की नाही रोज वेगवेगळे काहीतरी व्हिडिओ असतात, पण जास्त करून देवाचे आणि माझे म्हणजे कावळे येतात माझ्याकडं. खूप येतात म्हणजे काय, मी पहिल्यांदा आमच्या टेरेसवर जायचे त्या कावळ्यांना घेऊन. जे काही शेव म्हणा, फरसाणा म्हणा, शिळी चपाती असेल तर त्याचे तुकडे म्हणा, हे असं घेऊन जायचे मी वरती. आणि नाही म्हणता म्हणता 5-10 25-30 कावळे यायला लागलं की हो. मग माझा रोजचा तो नेम की 7:30 झाले की जायचं टेरेसवर. ते कावळे आपला गेले की ते लगेच मला ओळखायचे. पोपट यायचे, पण पोपट थोडे बाजूला उभे राहायचे. आणि नंतर मला थोडं पायाचा प्रॉब्लेम झाला, मला वर खाली काही जमना. मला पण थोडं वाईट वाटायला लागलं, अरे हे माझी वाट बघत असतील वरती असं तसं. आणि एकदा गॅलरीत अशी सहज मी उभी राहिले. म्हटलं कावळे किती आता इकडं तिकडं जातात, मला शोधत असते. पाहते तर काय आले की कावळे गॅलरीत माझ्यासोबत येतो. लागले ओरडायला, अरे बापरे म्हणले ह्यांना कळलं मी इथं राहते. मग म्हणता एक कावळा आला, 2 आले, असे 2-3 सारखे कावळे यायला लागले. आणि ते पण सांगायला लागले त्यांना, अरे इथं आपल्याला खायला मिळतं, इथंच ती देणारी आहे. म्हणजे इतकं छान ना की ते रोज सकाळी येतात माझ्याकडे येतात. मला एवढं छान वाटतं ना, खूप छान. तर मला एक सांगायचं आहे तुम्हाला की कावळ्याविषयी एक जणांनी कमेंट्स टाकली होती, तुम्ही बाटलात, तुम्ही असं झालात. मला एवढा काही राग आला त्या व्यक्तीचा, जे कोणी असेल ते, मला काय माहिती नाही आहे. आणि त्या कमेंट्सला मी काय त्याला उत्तर काही दिलेलं नाही. अशा कमेंट्स येतच जाणार, त्याचा काय आपल्याला, आपण काय काळजी नसते करायची, आपण पुढं चालायचं असतं. आणि तुम्हाला तो म्हणला बाटला म्हणजे काय, अरे तुम्हाला 10व्याला 13व्याला कावळा लागतो ते सोडा, तुम्हाला पित्राला कावळा लागतो म्हणे. जर पित्राचं तुम्ही घास जर ते नाही जेवला तर तुम्ही काय करता, ये कावळ्याला हाका मारता पार. हां, आणि तो मला म्हणतो की मी बाटला. कसं काय बाटले कावळ्याने कुठं बाटत असतात का? 10व्याच्या वेळेला बरेच सगळे बसतात, कावळा शिवला नाही, कावळा येत नाही, त्याला मग बोलवणार तुम्ही. आणि मला म्हणतात बाटला. हे मी काय त्या कमेंटचं म्हणजे काय उत्तर दिलं नाही, गेलं उडत, त्याचं काय मला घेणं देणं नाही आहे. आणि दुसरं असं, मी काल आहे ना देऊळ बंद 2 हा पिक्चर पाहायला गेले होते. म्हणजे देवाची परीक्षा. काय सुंदर पिक्चर आहे, काय भूमिका केली होती, बाप रे बाप, मस्त भूमिका केलेली. मग खूप म्हणजे भारी पिक्चर आहे तो. मला खूपच पिक्चर तो आवडला. अक्षरशः जसं काय खरंच स्वामी आलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांचं सगळं ऐकतात. एवढा भारी ना, मी तर पूर्ण म्हणजे असं काय वाटलं की खरंच हे असं चाललं आहे, म्हणजे खरं आपल्यासमोर घडते ते. आणि देवाची खरंच परीक्षा म्हणजे दाखवली बरं का त्याच्यामध्ये. बरोबर आहे, तसा पिक्चर खरंच आहे. आज म्हणजे काय म्हणतात ना, शेतकरी जे आत्महत्या करतो त्याच्यावरती ते दाखवले त्यांनी. शेतकरी का आत्महत्या करतो, बरोबर आहे ना, का आत्महत्या करतो हा सगळ्यांनी खरं विचार करायला पाहिजे. अहो तुम्ही जर शेतकऱ्याच्या भाजीला जर तुम्ही भाव नाहीच दिला तर तो आत्महत्या करण्यात काय करण, सांगा ना मला. अहो मी पण आज एक शेतकऱ्याची मुलगी आहे. माझे सासू सासरे शेती करायचे, माझे आईवडील शेती करायचे. मला आठवतं मी शाळेतच जातो चांगलं, मला म्हणजे किंवा आमची कोथिंबीर लावली होती वडिलांनी, आणि ती कोथिंबीर ठरवलं की दिवाळीमध्ये काढायची, मी दिवाळीला भाव मिळेल असं वडिलांच्या ते डोक्यामध्ये. आणि मग काय कोथिंबीर काढली बिडली आणली की मग ती बाजारामध्ये आणली मस्त मंडईमध्ये. सकाळीच वडील आमची इथं 8-8:30ला आले. ते टेम्पो करा, ती गाडी घेऊन या, आणि मग बसले विकायला. अहो 3:30-4 झाले तरी कोथिंबीर विकल्या नाही गेली, एक गड्डीसुद्धा नाही विकल्या गेली. माझ्या वडिलांनी अक्षरशः आहे तसंच तो माल तिथं सोडला आणि गावाकडं आले. मग विचार करा की त्या कोथिंबीरला काय केलं असेल. माझ्या वडिलांचं सोडा, पण आज शेतकरी म्हणा काय करतो ते. आज जर आपण भाजी घ्यायला गेलो, कोणती भाजी असो, मेथी, शेपू, कोथिंबीर, जे काय असेल ते पालेभाजी, गेलो की आपण काय म्हणतो, ती बाई जर म्हणली अहो 20 रुपयाला आहे किंवा 15 रुपयाला आहे, 50च्या 3 द्या की, तुम्ही असं म्हणता. आपण तुम्ही 50च्या 3 इतके स्वस्त मागता, पण तुम्ही हा का नाही विचार करत की ही मेथी बाजारात येण्यासाठी त्या शेतकऱ्या बाईला, त्या शेतकरी दादांना काय करायला लागतं. भाजी लावण्यापासून त्या आजूबाजूला गवत येतं, ते गवत काढायचं, त्याला फवारणी करायची, ती येईपर्यंत ती वाट बघायची. बरं ती भाजी आली की परत मग धुवायची, मग त्या गड्ड्या बांधायच्या आणि मग त्या मार्केटमध्ये यायच्या, आणि मग तुम्ही ते भाव करणार. मग 15ला द्या, 30च्या 2 द्या, 50च्या 3 द्या, असं नसतं. अहो
शेतकऱ्याला किती त्रास असतो माहिती आहे का? आज जे काय आय टीमध्ये काम करणार आहेत, तुम्हाला पण त्रास होतोच का नाही? दिवस दिवस तुम्ही ए सीमध्ये बसता, थोडं बाहेर आले की जरा सिग्नलला जरी तुम्ही उभी राहिले तर लगेच तुमचे हॉर्न वाजवायचे चालू होतात. हां, त्रास सगळ्याला, पण सगळ्यात जास्त त्रास शेतकऱ्याला त्रास आहे. उद्या जर विचार केला शेतकऱ्याने की नाहीच, माल माझा नाहीच, मी सिटीमध्ये कोणत्याच जाऊन नाही देणार, माझा माल असा इथंच व्हायला जाऊ द्या, मी संपाव जातो. हां, शेतकरी कधी संपाव गेलेला बघितलं का तुम्ही? सांगा ना मला, गेल्याला बघितलं का? अहो, शेतकऱ्याच्या घरी तुम्ही असं जा, काही अडचण आता तुम्ही रस्त्याने चालला, तुमचं जर गाडीचा टायर पंक्चर झाला आहे आणि शेतकऱ्याचं घर आहे रोडच्या कडेला, अहो ते तुम्हाला चहा देईन, पाणी देईन, ज्ञानासाहेब एवढे कांदे, ज्ञाना हे आमकं. म्हणजे शेतकरी किती मोठ्या मनाचा माणूस आहे हे बघा. ते सोडा, तुम्ही मॉलमध्ये जाता, मॉलमध्ये करता का हो तुम्ही? भाजीचं भाव करता का कमी? हे एवढ्याला द्या, तेवढ्याला, तिथं जो रेट आहे त्याच रेटने तुम्ही घेता का नाही? आणि बिलिंगला उभं राहता तुम्ही. हां, असं नसतं. आज पॉपकॉर्न घेता तुम्ही त्या मॉलमध्ये, 150-200 रुपयाचा तो डब्बा घेता, त्यावेळेला का नाही तुम्ही भाव करत? हां, त्यावेळेला कुठं जातो मग तुम्ही? मग शेतकऱ्याला कसं भाव करता तुम्ही? तसं तिथं मॉलमध्ये करून दाखवा ना. करतात का बघ बरं ते? कारण ती ए सीमधला आहे ना, म्हणून त्याला जास्त भाव. आणि इथं शेतकरी पावसात उन्हात राबतोय आणि त्याला तुम्ही भाव कमी जास्त करू नये. तर तो देऊळ बंद पिक्चर खरंच बघा, देवाची परीक्षा एक शेतकऱ्याच्या ह्याच्यावरती ती आहे. खूप सुंदर पिक्चर आहे खरंच. आणि खरंच प्रवीण तारडे त्यांनी तो पिक्चर काढला, खूप सुंदर पिक्चर काढला त्यांनी खरंच. सगळ्यांनी बघावं, जर शेतकऱ्यांनी सगळ्यांनी बघावं, माझी तर ही अपेक्षा आहे खरंच. स्वामी समर्थांचं तर ती मोहन जोशीने जी भूमिका केली ना, खूप स्वामी समर्थ दिसतात अक्कलकोटचे खरंच. तर बघा, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्ही कुठून बोलता, काय असेल तर सांगा. धन्यवाद.